नमस्कार मित्रांनो, मी वर्षा पाटील. स्वागत आहे तुमचं वर्षाच रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अननसाचा मऊ लुसलुशीत असा शिरा. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. अननसाचा शिरा बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतले. 1 वाटी रवा, 2 चमचे साजूक तूप, 4 इलायच्या, थोडंसं जायफळ किसले. हे ड्रायफ्रुट्स घेतले, काजू आणि बदाम. तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. अननसाचे बारीक क्यूब करून घेतलेत मी आणि साखर घेतली आहे. चला तर मी आता गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस पेटवते. थोडं तापलं का तूप घालूयात आपण. टाकली आहे आणि आपण तूप घालूयात. 2 चमचे घेतले आपण. तर परत घालूयात. चला तर इथे तूप पण मेल्ट झालंय. आपण थोडा मंद गॅस करूया. मध्यम आचेवर गॅस ठेवायचा. त्याच्यात आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू आणि बदाम, हे आपण टाकूयात. ते छान असे गोल्डन करून घेऊयात ते. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा, कारण काजू कसे लगेच असं जळतं. छान झालेत काजू बदाम. आपण काढून घेऊया. काजू बदाम आपले झालेत मस्त. त्यात आपण घालूया थोडं परतून घालूया. गॅस मी बंद केला होता. खूप गरम झाले. जरा परतून घेईल. अगदी 1-2 सेकंद परतून घ्यायची आहे. थोडं पिकत असलेलं पेटत येतं. 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचं. मी पण आता परतून झाले तर हे काढून घेते. ग्लास पाणी घेतलंय मी. गॅस पेटवतो. इथे पाण्याला छान उकळी आली. आता त्यात आपण पायनॅपल घालूया. ढवळून घेऊया. साखर पण आपल्याला यातच घालायची आहे. त्यात आपण साखर घालूया. तुम्ही साखर तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मला जास्त गोड लागत असेल तर साखर जास्त घेऊ. चला हे याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण आपला रवा भाजून घेऊया छान. चला तर आपण आपला रवा भाजून घेऊया छान. रवा पण आपण जरा बारीक गॅसवरच भाजूया. हे तूप जरा जास्त घातलंय कारण छान लागतं शिरा असा मऊ लुसलुशीत आणि चमक पण छान येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तूप साखर घालू शकता. असं छान भाजून घ्यायचं आपल्याला. मीडियम गॅसवरच रवा पण भाजायचा आहे. रवा मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियमच रवा घेतलाय. भाजून घेऊया रवा आपण. 1-2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला रवा भाजायला. आपला रवा इथे छान भाजला गेला. यात आपण हे पायनॅपल आणि साखर आणि ते पाणी मिक्स करून
गरम केलंय, उकळलंय. आणि त्याच्यामध्ये हे पायनॅपल पण छान शिजले. ते पाणी यात घालूया आपण रव्यामध्ये. थोडं पाणी लागत नाही घालायला. एक ग्लास पाणी ठेवलं होते. आता काहींचा प्रश्न असेल की शिरा बनवला आणि यात दूध नाही टाकलं, तर पायनॅपल आणि दूध मिक्स केलं तर दूध फाटतं. त्याच्यामुळे आपण यात दूध न घालता पाण्याचा वापर केलाय आणि पाण्याचाही छान लागतो हा शिरा. आणि काही कलर येण्यासाठी फूड कलर पण यूज करतात, पण हेल्थ साठी चांगला नसतो, त्यामुळे यात आपण फूड कलर पण काही यूज नाही केला आहे. आपले 2 ते 3 मिनिटं झाले. मी गॅस बंद केलाय. आपण उघडून बघूया आपण शिरा, अननसाचा शिरा. ते सुंदर दिसतोय बघा. छान असा छान तूप सुटलंय त्याला. चला आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला, तर खाण्यासाठी रेडी आहे आपला अननसाचा मऊ लुसलुशीत असा शिरा. तुम्ही पण ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.